हॅलो 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 ओम भाऊ जयेश बोलतोय. हॅलो 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 ओम भाऊ हॅलो ओम भाऊ जयेश बोलतोय. ऐकू येत आहे मला, तुझा आवाज मला क्लिअर ऐकू येतोय, पण मला प्रचंड राग आलाय तुझा. सॉरी ओम भाऊ, आम्ही अडाणी माणसं आहे, गावाकडची माणसं आहे, काही कळत नाही ना. चुप. पुन्हा जर गावाकडची माणसं असं म्हणाला असता तर एक ठेवून देईन तुला. तुम्ही असं न सांगता जाऊ कसं शकता रे? एकदा मला सॉरी म्हणण्याची संधी सुद्धा देऊ शकत नाही तुम्ही? हो, मी रागाच्या भरात बोललो, चुकीचं बोललो, मान्य आहे मला. अरे पण मी माणूसच आहे ना, मी नाही चुकू शकत का? तुम्ही नाही कधी चुकलात? हे बघ ओम भाऊ, मी येतो तुमच्या समोर, तेव्हा मला काय मारायचं ओढायचं ना ते करा. पण मी आता थोडस महत्वाचं सांगतो तुम्हाला. मी इकडे त्या मंदिरापाशी आलो होतो, तर तिथे ना काही माणसं मला भेटली. ती म्हणाली की एक म्हातारी सकाळी आली, तिला चक्कर आली होती इथं. काय? हा. अरे पण मी सकाळी गेलो होतो तिथे, मला कोणी काहीच नाही सांगितलं. नाही पण आता मी इथं आलो तर ती माणसंच होती ना, म्हणजे त्यातल्याच 2 माणसांनी आजीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. अरे पण कशावर ना त्या आपल्याच आजी आहेत? नाही मी भेटलो ना त्यांना, मी विचारलं तुम्हाला, त्यात तर त्या आपल्याच आजी असणार आहेत. मला वर्ण तसंच वाटतंय. हा तर ते इंगळे हॉस्पिटल बिबीवाडीत, तर मी तिकडेच निघालोय. आजी हॉस्पिटलमध्ये? भेटू तिकडेच भेटू. अच्छा हा. तू आश्रमात आला नसतास तर काय झालं असतं रे माझं? सकाळी जाग आली तर सगळा दिवस दिशाहीन घालवायचा. एकच विचार, आपल्या पुढच्या पोरांना आपल्या आईचं काही सुद्धा नाही वाटत का? मी मेली आहे की जिवंत आहे हेही माहित नाही त्याला. जयेश, बरोबर आले. आजी कुठे आहेत, कसे आहेत, काय? मला माहित नाही. म्हणजे नाही, मला वाटलं एकट्याने कुठं बसायचं ना, तुम्ही आल्यावर एकत्रच विचारू ना. एक्सक्यूज मी, Yes, sir. इथे सकाळी कुठल्या आजींना ऍडमिट केलंय का? नाव काय पेशंटचं? तेच मला माहित नव्हतं म्हणून मी नव्हतो आलो. प्रमिला दीक्षित, साधारण वय 73 आहे त्यांचं. बरं, मी चेक करून सांगते. प्रमिला दीक्षित का? नाही सर, अशा नावाचं कोणीही पेशंट इथे ऍडमिट नाहीये. नीट बघा ना, असेल ना तिथं काहीतरी. मी बघूनच सांगते की अशा नावाचं पेशंट कोणी इथे ऍडमिट नाहीये. काय सांगितलं होतं त्यांनी तुला? हेच हॉस्पिटल सांगितलं होतं ना? हेच म्हणाले, इंगळे हॉस्पिटल बिबीवाडीतलं. दुसरं कुठलं? एक मिनिट मॅडम, कदाचित ना त्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन झालं नसेल, कारण त्यांना चक्कर आली होती म्हणून अनोळखी माणसांनी त्यांना ऍडमिट केलं होतं. किती वाजता ऍडमिट केलंय? किती वाजता त्यांनी केलं? असं सकाळी पहाटे आम्ही नव्हतो ना. हा, सकाळी पहाटे कधीतरी केलं असेल. बघा ना प्लीज, मी चेक बघते. सकाळी ओपीडी मध्ये कुठल्या आजींना ऍडमिट केलंय का? नाही, इकडे नोंद नव्हती तशी म्हणून. ओके, काय? ओपीडी मध्ये जा, 2nd फ्लोअर. पण आहेत का त्या? ते आपण चेक करू ना. चल चल, थँक्यू. तिकडे डॉक्टर, आम्हाला खालनं रिसेप्शनवरनं पाठवलंय. एका आजींना सकाळी ओपीडी मध्ये ऍडमिट केलं असं सांगितलं त्यांनी. प्रमिला दीक्षित का? प्रमिला दीक्षित. हो त्याच. तुम्ही कोण त्यांचे? ती आजी आहे माझी. एक मिनिट, सकाळी त्यांना काही लोकांनी ऍडमिट केलं होतं. अरे त्यांनी सांगितलं काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. बीपी लो झालं होतं म्हणून त्यांना चक्कर आली होती. कालपासून काही खाल्लं नसेल ना तिने. ते डिस्चार्ज कार्ड बनवायला सांगितलंय त्यांनी नर्सला. आपण तिला घरी घेऊन जाऊ.
एम सॉरी. नाही खरंच सॉरी. तू मला असं सोडून नको ना जाऊ. माझं चुकलं. माझं खरंच चुकलं. मला मान्य आहे मी खूप चिडचिड केली. तुला लागेल असं बोललो. पण मी काय करू. माझं डोकंच काम करत नव्हतं तेव्हा. मी खूप घाबरलो होतो. तुला माहिती आहे आजी, लहानपणी कोणीच मला थोपटलं नाही ग. कोणीच मला राजा राणीच्या गोष्टी ऐकून झोपवलं नाही मला. आजी मी सगळीकडे शोधलं तुला. मी वृद्धाश्रमात सुद्धा गेलो होतो, पण तिथे तू नव्हतीस. मला खूप भीती वाटत होती आजी. तिथेच जाणार होते. इथे नाही तर देवा घरी, दुसरं कुठे. पण म्हटलं जाण्यापूर्वी देवासमोर हात जोडून सांगावं की माझ्या नातवाचं सगळं व्यवस्थित कर. नंतर इथे कशी आले कळलंच नाही. जगात देव आहे आजी. तुम्ही तिथं मंदिरात चक्कर येऊन पडलात ना, तेव्हा काय अनोळखी लोकांनी तुम्हाला इथं आणून ऍडमिट केलं. मी आभार मानणार आहे त्यांचे. जगात देव आहे आजी, आहे. चल आजी आपण घरी जाऊया ना. चल ना, सगळे वाट बघतायत का तुझी. मी पुन्हा अशी चूक नाही करणार. मला एक चान्स दे ना प्लीज. एक. मला सोडून जाऊ नकोस. हा रणचीचा पुतळा शोभतो. हा काय ऍक्टिंग करतो. पण लक्षात ठेवा, इवन आय हेट टीयर्स. अरे तू बघत का उभा. जा रिक्षा घेऊन जा. सिस्टर सिस्टर हे काढा हो, मला घरी जायचंय. सांग ना रे सिस्टरला हे काढायला. चला. आजी आली. स्वप्ना मावशी, आजी आली. धना. होप होप होप. या आजी या. आले का आपले शिरून. या 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 या. दिया आपको. जाइए. रमीला, तू आलीस? हो मॅम. अरे कुठे गेल्या होत्या आजी? अरे आप आए बाहर आई आजी. पण या म्हाताऱ्याला शोधता शोधता काय त्रास झाला राव आपल्याला. आजी या तुम्ही. अशक्तपणा वाटतोय का तुम्हाला जरा? मी 2 मिनिटात लिंबू पाणी करते. नाही मला काय नको. आजी मी कामात आजोबांना सांगेन 2 दिवस त्यांच्या घरी ठेवून घ्यायला. मी काय तयारच आहे. हे बघा. चालेल का? रमीला, पण तू पुन्हा अशी जाऊ नकोस. हं? मैं बहुत परेशान हो गया. ओम, ती रिक्षा गेली का? हो. का? रिक्षा चालेल बाबा, ही शिक्षा नको. पण काहीतरी शिक्षा दिलीच पाहिजे. हो, काल रात्री जो घर सोडून गेलाय त्याला कॅमेरे करून दाखवण्याची शिक्षा आहे. चला 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 चला. अगं असू दे ग, मला काही झालेलं नाहीये. धने धने तब्येतीने पाहिजे म्हातारीचे. अरे
सुधारली पोरगी सुधारली, लग्नाची झाली आता. अरे चिंचेचं बुटूक त्याला काय पाणी आणि ते आंघोळीचे पाणी काय एकेकाच सगळे पारोश सकाळ भरून मग. आणि आज आंघोळ केल्याशिवाय कुणीही जेवणार नाहीये, आजींचा नियम आहे. अरे बरं का आपलं ताट दोघांचं मेन रांजा ताट दुसऱ्यांदा उशीर लावायचं. आज आपण खुश आहे, दिल खुश. आज खुल्ला सांगतो आपला तांब्या भांड्याचा कार्यक्रम आहे. बघ शोभना मावशी बस ना. नाही सगळ्यांना भूका लागली असतील, मी पटकन खिचडी टाकते. सगळे नंतर करतील मदत तुला. बस ना, मी सांगतोय ना. हो मॅडम बसा, तो सांगतो तो बसा. मला तुम्हा सगळ्यांना असं एकत्र पाहायचंय. मला तुम्हा सगळ्यांशीच काहीतरी बोलायचंय. आजी, धना, जयेश, आय एम सॉरी. माझं चुकलं. अहो मग काय, जयेश मला बोलू दे. दत्ताराम भाऊ, काके, मी तुम्हाला अद्वा तद्वा बोललो, पण तरी तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. प्लीज मला मोठ्या मनाने माफ करा. आजी, धना, शोभना मावशी, मधू, तुम्ही तर ह्या घराची जान आहात. तुम्ही म्हणजे ना मोत्यांची माळ आहात. एक मणी निखळला ना तरी सगळे पडून जातील. तुम्ही सगळेच माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. मी तुम्हाला जे काही बोललो, मला माहित नाही मी कसं बोललो, माझं डोकं फिरलं होतं. पण मी जे काही बोललो, मी आयुष्यात पुन्हा ते तसं कधी बोलणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही मला जी शिक्षा द्याल ना ती मी भोगायला तयार आहे. पण प्लीज मला एकट्याला सोडून जाऊ नका. मला तुम्ही सगळेच खूप महत्वाचे आहात. मी आज सकाळी उठलो, सगळ्यांना हाका मारल्या, मला कोणीच ओ दिली नाही. मला खूप भीती वाटली. मला कुठलीच वस्तू सापडत नव्हती. किचन मध्ये साखरेचा डबा, चहाचा डबा, साधा लायटर. कारण मी त्या वस्तू जिथे ठेवल्या होत्या तिथे त्या नव्हत्याच. मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली. आता हे किचन फक्त माझं नाही राहिलंय, तर ते धनाचं, शोभना मावशीचं, आजीचं, त्यांचं झालंय. मधू, मी तुझं नाव घेतलं नाही कारण तू काही काम करतच नाहीस ना. काय रे, मला एकटं राहण्याची खूप सवय झाली होती, पण तुम्ही सगळ्यांनी ती मोडलीत. मला तुमचा सहवास आता खूप हवाहवासा वाटतो. तुमच्याशिवाय एकटं राहणं त्याची मी कल्पनाच नाही करू शकत आता. यापुढे जर माझ्याकडनं काही चूक झाली ना तर माझा कान धरून मला सांगा. हवं तर मला थोबाडीत मारा, पण प्लीज प्लीज मला एकटं टाकून असं जाऊ नका. मी खूप एकटा पडीन. मला तुमची गरज आहे. I'll be too lonely. काय शोभना मावशी, एक मिनिट, माझे लाड करा ना.
ए चिंतेचं मुठू घ्या घ्या हिचंही लाड करा. काय अजी अजी काय रे म्हातारी नाही म्हणाला? बरं वाटतं का पण आता बरं वाटतं. पंखा बिंका वाढू का अरे नको रे, ठीक आहे. मी उगाच वाढ. सारखं चालेल, चिडवत चालेल. बसू नको. कधी कधी मला वाटतं पुन्हा हॉटेल इंडस्ट्रीत जावं. पुन्हा हॉटेल इंडस्ट्रीत म्हणजे साहेबांनी वकिलीला ऍडमिशन घ्यायच्या आधी हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतलेली होती. हो मग वर्षभर केलं, कंटाळा आला, सोडलं आणि पुन्हा वकिलीला ऍडमिशन घेतली. अरे वा, ईशा वहिनीची मजा आहे. मग लग्नानंतर आता तुम्हालाच स्वयंपाक करावा लागेल. बरं झालं मी हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन नाही घेतली ते, नाही तर धनान मला पण लावलं असतं कामाला. अरे ओम, काय झालं रे बाळा? ठीक आहे ना? काय नाही, मला कळत नाहीये की मी ईशाला हे सगळं सांगू कसं. कसं म्हणजे काय तोंडात सांग. नाही दत्ताराम भाऊ, हे इतकं सोपं नाही आहे. मला तुम्ही जितके महत्वाचे आहात तितकीच ईशाही महत्वाची आहे. मला तिला अंधारात नाही ठेवायचं. अरे जिस सच से जिंदगी खराब हो बर्बाद हो वो सच किस काम का. नाही काय भाऊ, ईशाच्या आजोबांनी एक कंडिशन घातलेली आहे. त्यांना ईशाचं लग्न माणसांनी भरलेल्या घरामध्ये करायचंय. आपलं घर भरलं की आता माणसाने. तू आपलं टेम्पोररी काढतो काय घराबाहेर आम्हाला. का लाजवताय तुम्ही मला? नाही रे, गंमत केली तुझी. आपण जे काही नाटक करतो आहोत ते ईशाला आणि तिच्या घरच्यांना कधी ना कधीतरी आपल्याला सांगावं लागणारच आहे. तुम्ही सुरू केलेलं हे नाटक किती दिवस असं टिकणार आहे? अरे हे मात्र डॉट पॉइंट आहे. मला तिला खोटं नाही सांगायचंय. अरे आम्ही कुठे म्हणतोय तुला तिला खोटं सांग म्हणून? हा, हे बघ, आता तूच म्हणाला होतास ना की तुझ्या आई वडिलांना इथं एकत्र आणणं इम्पॉसिबल आहे म्हणून. आणि सख्ख परक या नात्यांचा अर्थ तू आम्हाला काय सांगतोयस? आम्हाला मला वाटतं की या घरात जमलेले सगळेच जण सख्ख या नात्याला फसलेले लोक आहेत. नाहीतर मी कशाला आले असते इथे? आणि माझी सख्खी मुलं कशी वागली माझ्याशी? आणि माझा सख्खा भाऊ जेव्हा माझ्या जीवावर उठला तेव्हा तुम्हीच भावासारखे पाठीशी उभा राहिलात माझ्या. आणि ओम दादा, माझे आई बाबा भाऊ कुठे आहेत ते? माझी काही पडली आहे का त्यांना? आता माझंच बघ की, ऐन दिवाळीत माझ्या भावानं मला घराबाहेर काढलंय. आज तुम्हाला सांग, ही धना, अजेश किंवा हे आजी या सगळ्यांविषयी आम्हाला का आपलेपणा वाटतो? अरे फक्त तुलाच नाही, त्यांच्यासाठी आमचा पण जीव तुटतो ना. हो खरंय भाऊ काय है कि ऊपर वाले का कुछ तो पर्पस होगा ना, जो हम सब लोगों को इस छत के नीचे मिलाया है. हे बघ ओम, आम्हा सगळ्यांनाच मनापासून असं वाटतं की ईशा तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. कळलं? तुम्ही दोघं खूप सुखी व्हाल आणि तुम्ही सुखी व्हावं म्हणून आम्हा सगळ्यांची थोडीशी मदत झाली तर काय हरकत आहे? नाही बघ, आमचं असं बिलकुलच म्हणणं नाहीये की ही गोष्ट तू कायम ईशापासून लपवून ठेव म्हणून. म्हणजे आत्ता तर तुमची ओळख झाली आहे ना, तिला थोडंसं कम्फर्टेबल होऊ दे. आय मीन तुम्ही दोघंही या नव्या नात्यात थोडं कम्फर्टेबल व्हा, ठीक आहे? आणि योग्य वेळ आली की सांगायचं सगळं, नाही का दत्ता भाऊ? करेक्ट आहे. मग अरे रंजला म्हणलं सुद्धा, म्हटलं त्याचा बाप बनून जातो ते पोरीच्या घरी आणि मॅरेज फिक्स करूनच येतो परत. बघ, मग वा पुढे. जो माणूस नात्याची जबाबदारी घेतो तोच खरा नातेवाईक. क्या बात है अजी, क्या बात है. अरे ओम्या, ईशा समजूतदार मुलगी आहे. काय भाऊ? हे बघ, आणि त्यातूनही काही प्रॉब्लेम आला ना तर मी स्वतः जाऊन तिच्याशी बोलेन आणि समजावून सांगेन तिला.
खरंच. ठीक आहे, आपण योग्य वेळ आली की तिला खरं सांगू. हं. पण मला तिला खरं सांगावंच लागेल. काय सांगायचंय? मी आलीये.